शिर्डीचा खासदार होण्याची माझी तीव्र इच्छा. रामदास आठवले. तिसऱ्यांदा राज्यसभा मिळाल्यानंतर आठवले भावूक. राहुल गांधींवर सडकून टीका तर मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज म्हणजे रविवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. राज्यसभेवर तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानंतर आठवले प्रथमच शिर्डीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील एक मोठी इच्छा बोलून दाखवली. मला शिर्डीचा खासदार व्हायचे होते असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेमके काय म्हणाले आहेत रामदास आठवले पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर संधी दिली आहे. या निवडीनंतर आठवले आज शिर्डीत नतमस्तक झाले. यावेळी बोलताना आठवले काहीसे भावूक झाले होते. ते म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून खासदार होण्याची माझी तीव्र इच्छा होती. मात्र पक्षाने मला राज्याचा म्हणजेच राज्यसभेचा खासदार केले आहे. देशात तिसऱ्यांदा राज्यसभेची संधी मिळणारा मी एकमेव खासदार असल्याचा अभिमानही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझ्या पक्षाचा निळा आहे रंग. माझ्या पक्षाचा निळा आहे रंग, मी त्यामध्येच आहे दंग. पण आज मात्र उधळले जाणार आहेत अनेक रंग. आज मात्र शिर्डीमध्ये उधळले जाणार आहेत अनेक रंग. परंतु त्यामुळं कुणाचे होणार नाही स्वप्न भंग. ज्योती वाघमारे या काँग्रेसमध्ये होत्या, सोलापूरच्या आहे. त्या डॅशिंग असणाऱ्या आमच्या दलित समाजातल्या त्या नेत्या आहेत. आणि त्या ठिकाणी राहुल शेवाळे यांचं नाव चर्चेत होतं. पण त्या ठिकाणी राहुल शेवाळेचं गजानन कीर्तीकर होते, अडसूळ होते, असे अनेक लोक राज्यसभा मागत होते. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदेची अडचण झाली. त्याच्यामध्ये कुणाला द्यायचं त्यापेक्षा मग एखाद्या महिलेला ते द्यावं. ती महिला दलित समाजाची दलित समाजाची ती आहे, ती अत्यंत डॅशिंग आहे. आणि त्यामुळं मला शेअर देण्याचा विषय नाही आहे. कारण मी दलित पॅंथरचे कार्यकर्ते तर आमचे अनेक होतेच होते. म्हणजे दलित पॅंथरमध्ये काम करणारे आज कुठल्या कुठल्या पक्षामध्ये लोक गेलेले आहेत. माझे सगळ्या पक्षाचे लोक आहेत. त्यामुळं ठीक आहे, ज्योती वाघमारे त्या ॲक्टिव्ह आहेत. त्याला संधी मिळाल्यामुळं त्या संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आपली भूमिका चांगली मांडली अशा अपेक्षा आहे. भाजपनं पण विदर्भात दलितच चेहरा दिला आहे. आता भाजपने जो दलित चेहरा दिलेला आहे आपला आदिवासी चेहरा आहे. त्या मॅडम ज्या आहेत त्या तिथल्या नगरसेविका आहे. आणि वरती नरेंद्र मोदीजींचा तो प्रयत्न आहे की एक त्यांनी आदिवासी दिलेला आहे, एक त्यांनी दलित बौद्ध आहे, त्यानंतर एक मराठा आहे आणि एक धनगर ओबीसी आहे. अशा सर्व जातीच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींचं आणि आमच्या BJPचं विजन आहे की सर्व जाती धर्मांना घेऊन पुढं जायचं. काँग्रेसला तुमचा आरोप करते तुम्ही जातीमध्ये BJP जी आहे ती जातीमध्ये भांडणं लावते. मला वाटतं की काँग्रेसने एवढ्या वर्षामध्ये भांडणं लावलेली आहे ती सोडवत आम्हाला वर्षी गेलेली आहे. त्यामुळे काँग्रेस भांडणं लावण्याचा विषय नाही आहे. काँग्रेसच भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. आणि राहुल गांधी देशभर फिरून ते सातत्यानं समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसची पॉलिसी राहिलेली आहे डिव्हाइड अँड रूलची. त्यामुळे समाजामध्ये काही फूट पाडण्याचा विषय नाही आहे. सर्वांना एकत्र आणायचं आहे. निवडणुकीच्या वेळेला आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढू. निवडणुकीनंतर मात्र समाजासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घेत हे ट्विट केलेलं आहे. अजितदादांच्या घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल साहेब तुम्ही गेला होतात का? आणि गेले असाल तर तुम्ही उघडपणे प्रेस कॉन्फरन्स घ्या असं ट्विट रोहित पवारांनी केलं. कसं बघताय? एक तर अजितदादांचं जाणं हे आम्हाला अत्यंत झटका लावून गेलेलं आहे. अजितदादांसारखा एक संघर्षशील असा नेता, वेल ऑरिएंटेड असणारा नेता आणि डेप्युटी CM पदावर अनेक वर्ष काम केलेला असा नेता अचानक झाल्यामुळं
आमच्या महायुतीत फार मोठं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्रात फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र सगळा हळहळीत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते उपस्थित करायला हरकत नाही आहे. पण आता प्रफुल्ल पटेल कुणाच्या लग्नाला गेले होते, आता त्यावेळेला त्यांना काय माहिती आहे, त्यावेळेला सिव्हिल अव्हिएशन मिनिस्टर होते आणि VSR कंपनी जी आहे त्या कंपनीचे अनेक एअरक्राफ्ट आहे. त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे सिव्हिल अव्हिएशन मिनिस्टर असताना त्या लग्नाला गेले असतील. आता आम्ही अनेक लग्नाला जातो, आम्ही अनेक वेळेला आमच्यावर अनेक लोक येतात, फोटो काढतात, आम्हाला माहीत नाही का फोटो काढता येते. त्यामुळे मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेलांवर तसा आरोप करणं योग्य नाही. पण VCR कंपनीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. एक तर व्हिजिबिलिटी नसताना ती परवानगी उडण्यासाठी का ते देण्यात आली. त्यानंतर ते जे लँडिंगला त्या ठिकाणी अडचण होती तर त्या कॅप्टननी त्या पायलटनी ते विमान पुण्याला होत अनेक वेळेला ज्या ठिकाणी लँडिंग होऊ शकत नाही त्या ठिकाणी एअरक्राफ्ट जे आहे दुसऱ्या ठिकाणी आणतात आणि पुणे 10-12 मिनिटावरती होतं. त्यामुळं आता त्यामध्ये ही चौकशी झाली पाहिजे. पायलटची त्यामध्ये काय चूक झाली की त्यामध्ये काय बिघाड असताना का परवानगी देण्यात आली, या सगळ्या बाबींची चौकशी झाली पाहिजे आणि जे त्याला जबाबदार आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की याच्यामध्ये घातपात असण्याचा विषय नाही. अजितदादांचा शत्रू असा कोणी अजिबात नव्हताही. त्यामुळे अजितदादांनी सगळ्या पक्षामध्ये मित्र होते आणि अजितदादांना असं काहीतरी कोणी घातपाताने असेल तरी असं स्वप्नात येत नाही आहे. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि कुणाच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे याची चौकशी होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मित्र पक्षांचं असं आहे की आता BJP हा मोठा पक्ष झालेला आहे. त्यांच्याकडे लोकांची एवढी गर्दी आहे की त्यांच्या लोकांना संभाळणं फार अवघड झालेलं आहे आणि बऱ्याच वर्षानंतर या लोकल बॉडीच्या निवडणूक आल्या. त्यामुळं त्यांना अनेक ठिकाणी तिकीट देणं शक्य झालं नाही. पुण्यामध्ये मात्र आमचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि पुण्यामध्ये आम्हाला डेप्युटी मेयरपद मिळालेलं आहे. त्यामुळं मित्रपक्षाची अडचण आहे पण तरी आम्हाला आमचा कोटा मिळाला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस सांगितलेलं आहे की आम्हाला जादा तिकीटं तुम्हाला देता आली नाही. पण जी महामंडळ आहे त्याचं एक चेअरमन पद आहे, त्यानंतर एक MLC आहे, काय महामंडळाचे सदस्य आहे, काही ऑप्शनचे मेंबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला मदत करू असं सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंटसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. राज्यामध्ये त्यांची सत्ता आम्हाला मिळाली नाही, एवढ्या जागा आम्हाला मिळायला पाहिजे एवढ्या मिळाल्या नाही. जवळजवळ 50 ते 60 जागा आमच्या महानगरपालिका त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडून आलेले आहे. पण त्या निवडून आलेल्या आहेत त्या आपल्या चेंबरवरून निवडून आलेले आहेत किंवा आपल्या एकनाथ शिंदेच्या चेंबरवरून निवडून आलेले आहेत. त्या आपल्या त्या ठिकाणी आलेले आहेत. तर पुढे मात्र आपला प्रयत्न असा राहणार आहे की आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या तिकीटावर उभं राहिलं पाहिजे. त्याशिवाय RPIचं नाव काही येत नाही आहे म्हणजे सगळं. म्हणून पुढच्या काळात हा प्रयत्न करायचा आहे आणि पक्ष बांधणी महाराष्ट्रामध्ये करू. स्वतःच्या बळावर सुद्धा काही जागा निवडून आणण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि त्या दिशेनं कार्यकर्त्यांनी काम करावं. त्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर शिबिर घेऊ, वर्कशॉप घेऊ, आपण कार्यकर्त्यांना ट्रेन करणार आहोत. रामदास आठवले म्हणाले की शिर्डीचा खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती. मात्र आता मी राज्याचा म्हणजेच राज्यसभा खासदार आहे. मोदीजी आणि अमित शहाजींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि एकतेचा संदेश घेऊन मी देशभर काम करणार आहे. यावेळी आठवलेंनी RPIच्या विस्तारावरही भाष्य केले. मी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलो असलो तरी मी RPIचाच आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रात पक्ष वाढत असून पुण्यात आमचे 6 नगरसेवक आहेत. आणखी 2 राज्यात यश मिळाल्यास RPIला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केंद्राच्या बजेटमधून आपल्या मंत्रालयाला कोट्यावधींचा निधी मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. राजकीय टीकेची जोड उठवताना आठवलेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
राहुल गांधी केवळ जातीजातीत भांडणे लावण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र सर्वात खळबळजनक विधान त्यांनी अजित पवारांबाबत केले. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. प्रफुल्ल पटेल यांच्या विमान मालकांशी असलेल्या संबंधांवरूनही त्यांनी भाष्य करत चौकशीचा आग्रह धरला. केवळ स्थानिकच नाही तर जागतिक विषयांवरही आठवलेंनी मते मांडली. भारत हा अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांचा मित्र असून नवीन व्यापार करार छोट्या व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील, असे ते म्हणाले. तसेच AI तंत्रज्ञानात भारत जगात आघाडी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला RPIचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, राजाभाऊ कापसे, भीमा बागुल, पप्पू बनसोडे, आशिष शेळके, बाबा राजगुरू, कैलास शेजवळ, रमेश शिरकांडे, नानाभाऊ त्रिभुवन, गणेश साळवे, जनार्दन साळवे, कैलास कासार, राजेश गायकवाड, धनंजय निकाळे, कोळगे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. राज्यसभेच्या तिसऱ्या टर्मनंतर रामदास आठवले आता अधिक आक्रमकपणे पक्षविस्तारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. तर ही होती रामदास आठवले यांच्या शिर्डी दौऱ्याची विशेष बातमी. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज चॅनल. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.